सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 35 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे, अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल. आता मेघना आदित्यची बायको झाली होती आणि ती त्याला म्हणाली, आदित्य, मी हे कोणाला कळू देणार नाही, नाहीतर आईचा विश्वासघात केल्यासारखं होईल. मी अशीच राहणार होते आयुष्यभर तुझीच बनून, पण आता तुझ्यापासून दूर राहून मी तुझी बायको म्हणून आयुष्यभर राहील. आणि आदित्य तिला जवळ ओढत म्हणाला, याची काहीही गरज नाही, कारण आपण आईला सगळं सांगू आणि मला आईवर पूर्ण विश्वास आहे, ती पण आपल्याला समजून घेईल. आणि तो पुन्हा तिला खटायपणा करत म्हणाला, चला आवरायला घ्या मिसेस सरदेशमुख, आज खूप कामे आहेत आपल्याला, तयारी करायला हवी. आणि मेघना थोडीशी गोंधळून म्हणाली, तयारी? ती कशाची रे? आणि तो लाडात येत तिच्या कानाजवळ जाऊन हळूच तिच्या कानात म्हणाला, सुहागराची. आता पुढे. आता आदित्य मेघनासोबत सुहागरात साजरी करणार असतो आणि मेघना त्याला म्हणते, आदू एवढ्यात नको ना असं काही, थोडं थांबू ना रे. आणि आदित्य तिला मिठीत घेत म्हणतो, 2 महिने थांबलोच होतो मी, आता नाही हा मेघना, या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. तू मला या 2 महिन्यात खूप 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 त्रास दिलाय, सो बी रेडी फॉर दॅट. मी तुला डबल त्रास देऊन माझा बदला वसूल करणार आहे. आणि आता मेघनाला अजून चूर होते आणि हळूच त्याच्या कानात जाऊन म्हणते, मी तयार आहे, तू जी शिक्षा देशील ना त्यासाठी. आता आदित्य तिला छान तयार व्हायला सांगतो आणि तो तिच्या बेडरूममध्ये जाऊन सगळी सजावट करतो. जास्त काही नाही, पण जेवढं तिथे जवळच अवेलेबल असतं त्यातच तो रूम छान सजवतो. आता मेघनाही छान तयार होते. आदित्य त्याचंही आवडतो आणि तिला त्या रूमजवळ घेऊन येतो आणि ती त्या रूमच्या जवळ जाऊनच केलेली त्यांनी तयारी पाहून खूप खुश होते. आधीच लाजेने लाल लाल झालेल्या मेघनाचा आनंद गगनात मावत नसतो, कारण आज खऱ्या अर्थाने ती त्याची हक्काची बायको झाली होती. आणि लग्नानंतर असं त्यांचं एकत्र येणं, याच विचारानं तिच्या अंगावर काटा येत होता आणि मनात हजारो फुलपाखरं उडत होते. 2 महिन्यापासून दोघेही आसुसले होते एकमेकांच्या स्पर्शाला, प्रेमाला आणि त्यांच्या बेभान अशा मिलनाला. आणि आता ती प्रतीक्षा लवकरच संपणार होती. मेघना मनाने तर केव्हाच त्याची झालती होतीही आणि आता शरीराने पण होणार होती. आता आदित्य तिचे डोळे बंद करून तिला रूममध्ये घेऊन आला. त्याने हळूहळू तिला बेडजवळ नेलं आणि तिच्या डोळ्यांवरचा त्याचा हात काढला. मेघनाने पण हळूच तिचे डोळे उघडले तर बेडवर 2 हंस होते, ज्यांनी एकमेकांचा चोचीत चोच घालून त्यांचं ते प्रेम व्यक्त करताना दिसत होते. आदित्यनं बेडवर एक मोठा हार्ट शेप काढला होता गुलाबांच्या पाकळ्यांनी आणि त्यावर ते हंस काढले होते. रूम हार्ट शेप कॅन्डलने आणि बलूनने सजवली होती. मेघना ते सगळं पाहून खूप खूप खुश होती आणि तिनं लाजून आदित्यकडे पाठ केली. तसं त्यानं तिच्या पोटावर त्याच्या हातांचा विळखा घातला आणि तिला जवळ ओढलं. आदू प्लीज सोड ना, मेघना म्हणत होती. आणि त्यानं श करत तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवलं आणि म्हणाला, लेट्स एन्जॉय दॅट मोमेंट्स. आदित्य, काय करतोय अरे, घरच्यांना तर सांगू ना आधी, मग हे सगळं, ती म्हणतच होती. त्यानं तिला बेडवर झोपवलं आणि तो तिच्यावर आला. त्याचा एक हात अजूनही तिच्या पाठीखाली होता. द वेट इज ओव्हर मेघना, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. आणि त्यानं हळूवार तिच्या कपाळावरून एक बोट फिरवत तसंच तिच्या कानावर, मग ओठांवर आणि मग गळ्यावर आणलं. आदू नो, तिचा घसा सुकला होता आणि आता आवाज सुद्धा क्षीण झालेला. यस मेघना, तो हळूवार घोगऱ्या आवाजात म्हणाला. आणि त्यानं खाली झुकून तिच्या कॉलर बोन खाली ओठ प्रेस केले. तसं तिने डोळे घट्ट मिटले आणि दोन्ही खांदे आकसून घेऊन तोंड बाजूला केलं. लेट्स डू इट राईट नाव, तो हळूच म्हणाला. तशी ती भानावर आली. तिचा श्वास जड झाला आणि म्हणाली, आदित्य नको ना प्लीज. ती कळवळली, पण हाताने किंचित सुद्धा त्याला दूर केलं नाही. जस्ट वन ना,
आदित्य बारीक तोंड करत म्हणाला. नेहमी तुझीच मर्जी ना? ती मुद्दाम नजर झुकवत म्हणाली. नजरेचा होकार आणि ओठांचा नकार. नॉट फेअर, आदित्यनं म्हणत त्यानं तिच्या ओठांचा ताबा घेतला. तिलाही ते सर्व हवंसं होतं. कितीतरी वेळ ओठ एकमेकांत गुंतले होते दोघांचे. त्यानं अलगद ते विलग करत, तिला बेडवर करत, मानेवर फिरू लागले त्याचे ओठ. ती त्याच्या स्पर्शाने मोहरत होती आणि तो खोटा नकार होता तिच्या त्या ओठांवर. डोंट डू ना आदू. लालसर होते मान, मेघना म्हणाली. मग स्टँड कॉलर टॉप्स आहेत ना, यूज देम. तो तिचे केस एक साईड घेत आणि दुसऱ्या हाताने ब्लाऊजच्या बॅगचे हुक ओपन करत म्हणाला. आणि तिने त्याच्या भोवतालची मिठी आवळली. अंगावर शहारा आला. आदित्य तिचा सुस्कारा कानी पडला आणि तसं तो ऐकून तो अजूनच चेकाळला आणि हळूहळू त्याच्या प्रेमाच्या स्पर्शाने तीही त्यात हरवत गेली. तिला पण कळलं नाही त्यानं कधी तिचे आणि त्याचे कपडे शरीरापासून वेगळे केले. आणि आता आदित्य बेभान होऊन तिच्या सर्व अंगावर किस करत त्याच्या प्रेमाची मोहर उमटत होता. आणि मेघना त्याच्या स्पर्शाने मोहरत होती. त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरभर प्रणयलहरी तयार व्हायला लागल्या. आता ती पण बेभान झालती त्याला स्वतःच सामावून घ्यायला. शेवटी त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिनं त्याला डोळ्यानेच इशारा केला. तसं त्यानं हसून तिच्यात प्रवेश केला. आदित्य आता बेधुंद होऊन तिच्यावर बरसत होता आणि मेघना त्यात चिंब चिंब होऊन न्हावून निघत होती. त्याचा आवेग जसजसा वाढत होता तसतसं तिच्या तोंडातून मादक असे उद्गार बाहेर पडत होते. आता मेघनाच्या सुस्कारांचा आवाज पूर्ण रूमभर घुमत होता. शेवटी मेघना आणि आदित्यचं मिलन झालं आणि आता दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत झोपले. आता दोघेही खूप खुश होते आणि मेघना त्याला म्हणाली. आदू, आता झालं ना तुझ्या मनासारखं? आता मला सोड आणि आता डायरेक्ट तुझ्या घरी गेल्यावरच आईने मला ॲक्सेप्ट केल्यावरच माझ्याजवळ यायचं, हा समजलं? आणि आदित्य तिला खटाळपणा करत पुन्हा म्हणाला. अगं आत्ता तर फक्त एकच राऊंड झालाय माझा, अजून 2 बाकी आहेत. आता फक्त पिक्चरचा इंटरव्हल झालाय ग, अजून पूर्ण फिल्म बाकी आहे, ती पण पूर्ण रात्रभर. आणि मेघना म्हणते. काय आदित्य, वेळ झालाय का तू? अरे माझं आत्ताच सगळं अंग थंडकायला लागले रे, आता नाही हा प्लीज. आणि तो म्हणतो, हे ना माझ्याशी खोटं बोलायच्या आधी विचार करायला हवा होता. आता चूक केली तर शिक्षा पण तशीच मिळणार, तेही माझ्या मनानुसार. यू डोंट हॅव एनी ऑप्शन मिसेस मेघना आदित्य सरदेशमुख. आणि आता मेघनाला तर काहीच कळेना तिला काय करावं. आणि तिनं लाजूनच त्याच्या मिठीत तोंड लपवलं. आणि थोड्या वेळाने आदित्य पुन्हा उठतो आणि त्याचा बाकीचा राहिला पिक्चर पूर्ण करून झोपी जातो. इकडं अमृता विशालचा विचार करत असते आणि ऑफिसमध्ये विशाल अमृताचा. आता तिच्यासोबत बोलावं, ती सावरली आहे असं दिसतंय. आणि इकडं अमृताही तोच विचार करत असते. आता माझं इथे काही नाही, कोणतंच नातं नसताना मी इथे कशी राहू? इथलं काम पण सगळं झालंय. विशालशी बोललं पाहिजे आणि काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे. दुपारी तिला विशालचा फोन येतो. तो तिला म्हणतो की माझ्या कपाटात काही महत्त्वाचे कागद आहेत, त्यांचे फोटो पाठव ना जरा. आणि मग आता ती त्याच्या रूममध्ये जाऊन डॉक्युमेंट्स बघत असते आणि अमृताला त्या ड्रॉवरमध्ये तिचं मंगळसूत्र दिसतं. त्या मंगळसूत्राला तिला पाहून विशालनं तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलेला क्षण आठवतो. त्या रात्री एकाच ब्लँकेटमध्ये विशालसोबत घालवले अस्पष्ट असे नाजूक हळवे क्षण आठवतात. त्याच्या स्पर्शाची जाणीव होऊन तिच्या अंगावर शहारा येतो आणि ती तिच्याही नकळत ते मंगळसूत्र गळ्यात घालते, सिंदूर लावते, सगळा साज शृंगार करते. आणि आता स्वतःलाच आरशात पाहून खूप खूप लाजते. खूप सुंदर दिसत असते अमृता आणि आरशात पाहून स्वतःशीच लाजून म्हणते, आय लव्ह यू विशाल. आता मी तुमची अमानत आहे, फक्त तुमची. आज विशाल घरी आले की त्यांना हे सगळं सांगायचं की मी तुमच्यावर किती प्रेम करते. आणि मग तेच ठरवतील माझ्या प्रेमाचा विचार करायचा की नाही, स्वीकारायचं की नाही. असा विचार करून ती विशालला फोन करते
आणि फार हसून म्हणते, विशाल आज घरी जरा लवकर या ना. आणि विशाल म्हणतो, अगं मी नेहमीच लवकर येतो की. आणि आता त्याचा नुसता आवाज ऐकूनही तिच्या अंगावर शहारे येत असतात. ती लाजून म्हणाली, हो येता तुम्ही रोज लवकर, पण आज त्यापेक्षा जरा लवकर या ना प्लीज. विशालला तर कळतच नव्हतं की ती आज अशी का करते. आणि विशाल तिला म्हणाला, तू बरी आहेस ना अमृता, तुला काही होत तर नाही ना. आणि अमृता बारीक आवाजात म्हणते, नाही मी बरी, तुमच्या प्रेमाची नशा चढली माझ्यावर. आणि विशाल म्हणतो, व्हॉट, काय म्हणलीस. आणि ती गडबडून म्हणते, काही नाही, मी ठीक आहे, अगदी ठणठणीत. ओके, मग काय कारण आहे ग. अगं आज नेमकी मला खूप काम आहे, विशाल मुद्दाम म्हणतो. तशी ती थोडी नाराज होते. आणि मग विशाल म्हणतो, अमृता अगं काय काम आहे हे सांगितलं तर मी माझं काम ॲडजस्ट करून येऊ शकतो, पण तुझं काम किती महत्त्वाचं आहे हे मला कळलं पाहिजे. आता अमृता खूप लाजत असते. त्याला कसं सांगू आणि कोणत्या शब्दात सांगू तिला कळत नसतं. आणि ती त्याला सांगायचं म्हणून म्हणते, विशाल मला फिरायला जायचं आहे, ते सुद्धा ट्रेननं. आणि विशाल म्हणतो, नक्की ना, तू यासाठी मला घरी बोलावतेस ना लवकर. मग मला वेळ नाही अजिबात. सॉरी अमृता, खूप काम आहे ग मला, आणि काम सोडून मी फिरायला जाऊ, इम्पॉसिबल. आता अमृताला समजतच नाही की त्याला काय सांगावं. ती अजून लाजून पुढचं म्हणते की विशाल मला ट्रेनने बिना तिकीट प्रवास करायचा आहे, जसं हम दिल दे चुके सनम पिक्चरमध्ये अजय आणि ऐश्वर्याने केला होता तसा. अमृताला वाटलं त्याने तो पिक्चर पाहिला असेल आणि त्याला मग आठवेल की टीसीला पाहून त्यांनी काय केलं, आणि मग त्या दोघांमध्ये जे घडलं होतं त्यावरून तरी त्याला समजेल की मला काय म्हणायचं आहे. पण विशाल म्हणाला, ट्रेनने, तेही विना तिकीट. नाही नाही अमृता, नको, मला फार भीती वाटते पोलिसांची आणि पोलीस स्टेशनची. त्यापेक्षा मी तुला सुट्टी दिवशी कारने फिरायला नेतो. आता विशालला समजलेलं असतं की तिला नेमकी काय म्हणायचं आहे. तिचे डोळे त्याला सगळं सांगत असतात, पण ती फक्त तोंडाने तेवढी बोलायची वाट पाहत असतो. त्याला कसलीच घाई करायची नव्हती आणि तो तिच्याच कलाकलाने घेणार होता. कुणालला विसरून विशालला तिच्या हृदयात स्थान देण्यासाठी निश्चितच काही वेळ जाणार होता. आणि एका मुलीसाठी ही निश्चितच अवघड गोष्ट असते. आणि विशाल तिचे आयुष्यभर वाट बघायला तयार होता. पण आता त्याला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नव्हती, कारण आज अमृता तिचं प्रेम कबूल करणार होती. मग अमृता पुन्हा त्याला म्हणाली, विशाल तुम्हाला काहीच कसं नाही हो समजत. आणि विशाल म्हणतो, नाही ग, मला काहीच नाही कळत, तूच सांग, काही महत्त्वाचं आहे का. आणि तिला अजून म्हणते, ते असं फोनवर नाही सांगता येणार मला. का ग, काही विशेष आहे का. आणि अमृता म्हणाली, हो खूप महत्त्वाचं आहे आणि खूप विशेष आहे. आणि विशाल म्हणाला, मग तर आत्ताच सांग. आणि ती प्रयत्न करत म्हणाली, विशाल म्हणजे मी बस एवढंच. आणि तिला पुढचं काही बोलताच येईना. आणि तिचा तो हसरा आणि लाज मिश्रित आवाज ऐकून विशाल सुद्धा आनंदित झाला. आणि त्याला कळतं की आता तिला काय म्हणायचं आहे. आणि तोच तिला म्हणतो, अमृता अगं राहू दे, मी लवकर येईल हा, आणि तेव्हाच सांग मला सगळं. आणि असं म्हणून तो फोन ठेवतो. आता अमृता आनंदाने त्याच्या आवडीचं जेवण बनवते. ती खूप आतुरतेने विशालची वाट पाहत असते. आणि तेवढ्या दारावरची बेल वाजते. आता तिचं हृदय खूप धडधड करत असतं. ती पुन्हा एकदा स्वतःला आरशात बघते. मंगळसूत्र, साडी, कपाळावरची टिकली ठीकठाक आहे ना ते सगळं बघते. ओठांवर आणखीन थोडी लिपस्टिक लावते आणि श्रीकृष्णाच्या पाया पडते. अप्रतिम, खूप सुंदर दिसत असते अमृता. तिला तर बघून आज विशालची विकेटच पडणार असते. आज ती त्याच्यासाठी तयार झाली होती, मनापासून त्याचा चेहरा समोर ठेवून. तिला अशी पुन्हा सजलेली पाहूनच विशालला लगेच समजेल की तिच्या मनात काय आहे ते. आणि तिला काहीही बोलायची गरज पडणार नाही असं तिला वाटतं. तिचं हृदय तर 180च्या स्पीडने धडधड करत होतं. श्वास वाढलेला असतो.
डोळे तर लाजूनच झुकलेले असतात. ती एक दीर्घ श्वास घेते आणि दरवाजा अर्धाच उघडून त्याच्याकडे पाठ करते. आणि तिला आवाज देण्याअगोदरच म्हणते, विशाल, आय लव्ह यू. आणि दोन्ही हातांनी चेहरा ओंजळीत झाकून खूप खूप लाजते. आणि ती आता विशालच्या उत्तराची वाट बघत असते. तो कसा रिॲक्ट होईल याची आतुरता तिला लागलेली असते. अमृता विशालच्या उत्तराची वाट पाहत असते आणि इतक्यात तिच्या कानावर प्रियाचा आवाज येतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. आता काय असेल प्रिया आणि कुणालचा नवा प्लॅन विशाल अमृताला दूर करण्यासाठी? हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा. आपली कथा आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.